नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आपला भारताचा खेळाडू डी गुकेश यांनी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मध्ये म्हणजेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दी चेस या चॅम्पियनशिप मध्ये विजेता झालेला आहे। आता ह्या सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा यंगेस्ट एव्हर चॅम्पियन आहे। वयाच्या 18 वर्षी जागतिक लेवलची चेस चॅम्पियनशिप यांनी जिंकली आहे। मग डी गुकेश बद्दल किंवा त्या चॅम्पियनशिप बद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, अ लिजेंड मेड ऑन द डी गुकेश द वर्ल्ड यंगेस्ट चेस चॅम्पियन। अतिशय महत्त्वाची बातमी डिटेल मध्ये आपण आजच्या लेक्चर मध्ये बघूया, एकदम डिटेल मध्ये। म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने कोणताही क्वेश्चन विचारला, मग ती कोणतीही एक्झाम असू द्या, म्हणजे कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न विचारतील। नॉट ओनली फॉर बँकिंगच नाही, बँकिंग मध्ये तर विचारणार, पण एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, तुमच्या अजून सरळ सेवा असेल, एसएससी असेल, रेल्वे भरती असेल, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, इथून प्रश्न तयार होणार। तर बघा, एकंदरीत जर आपण बेसिकली पाहिलं तर एक एक मुद्दा मी डिटेल मध्ये समजून घेणार। पहा, द वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024 ऑफिशियली नोन एज द वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2024 प्रेझेंटेड बाय गुगल। सर, गुगलनी प्रेझेंट केली होती। ऑफ द चेस मॅच बिटवीन द बेस्ट वर्ल्ड चॅम्पियन, जगातला बेस्ट चॅम्पियन जो प्रिव्हियस वर्ल्ड चॅम्पियन होता, म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती, डिंग लिरेन। तर ह्या डिंग लिरेन जो चायनाचा आहे, यांच्या सोबत आपला डी गुकेश डी तमिळनाडू चेन्नईचा, यांची फायनल मॅच त्या केस मध्ये झाली। टूक द डिटरमाइन द वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप। द मॅच टूक प्लेस बिटवीन 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2024 ही मॅच चालल्या आणि सिंगापूरला यावाल्या मॅचेस झाल्या। इट प्लेड टू द बेस्ट 14 गेम, टोटल 14 बेस्ट गेम झाले आणि याच्यातून ते विजेता पद दिलं जातं। तर त्या केस मध्ये विचार केला तर सर डिंग लिरेन आणि डी गुकेश ऍक्च्युअल आपण जर विचार केला तर मला वाटतं एप्रिल मध्येच जे अगोदरच्या मॅचेस होत्या तर त्या मॅचेस झाल्या, त्याच्यातून ह्या दोघांचं सिलेक्शन झालं होतं की ह्या दोघांची वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार आहे आणि ती वर्ल्ड चॅम्पियनशिप आता झाली, म्हणजे नोव्हेंबर एंड आणि डिसेंबरच्या स्टार्टला। मग त्या केस मध्ये आपण विचार केला ह्या वाल्या मॅचेस सिंगापूरला झाल्या। सर, मुद्दा महत्त्वाचा येतो, मॅचेस कुठे झाले? सिंगापूर झाल्या। सर, किती इव्हेंट होते? तर 14 महत्त्वाचे इव्हेंट होते आणि त्या 14 वेगवेगळ्या गेम मधून त्याच्यातून चॅम्पियन ठरवणार होता। तर डी गुकेश हा भारताचा चॅम्पियन झाला। अजून डिटेल मध्ये याच्यात माहिती आपल्याला बघायची। बघा, यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन, आतापर्यंतचा सगळ्यात यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन असणार आहे इंडियाज डी गुकेश बिकम द यंगेस्ट एव्हर वर्ल्ड चॅम्पियन when the 18 years old defeated the previous champion from China डिंग लिरेन। त्यांनी डिंग लिरेनला हरवलं। 18 वर्षाचा आहे डी गुकेश, त्यांनी ही वाली चॅम्पियनशिप जिंकली। ज्याच्यामध्ये सोबत आपण विचार केला 14 वेगवेगळे गेम होते। सर, दरवर्षी इंटरनॅशनल चेस डे सेलिब्रेट केला जातो 20 जुलैला। सोबत हे जे इंटरनॅशनल चेस फेडरेशन आहे किंवा इंटरनॅशनल दी चेस फेडरेशन आहे, याचं हेडक्वार्टर स्वित्झर्लंडला आहे, त्याबद्दलचे पण मुद्दे मला माहित असले पाहिजे, इथले काही मुद्दे मला माहित असले पाहिजे। सर, याच्या सोबत पेपरला महत्त्वाचे बनतात, कारण हल्लीची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मग जी IBPS कंडक्ट करत असेल किंवा अदर ज्या कंडक्टिंग बॉडी असतील त्या कंडक्ट करत असतील, त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट या केसमध्ये जास्त असतो, म्हणजे त्या न्यूजला लिंक करून विचारणारे प्रश्न इथून बघा काय। गुकेश सेक्युअर द एकंदरीत आपण विचार केला तर गुकेशने 7.5 पॉइंट सेक्युअर केले ॲज कम्पेअर टू डिंग लिरेनने 6.5 पॉइंट सेक्युअर केले होते। तर हे 7.5 to 6.5 ह्या फरकाने तो वाला मॅच जिंकला 14 वेगवेगळ्या गेम मध्ये। आता महत्त्वाचा मुद्दा येतो इथं, बिफोर गुकेश फिट अ थर्सडे द लिजेंडरी गॅरी कॅस्परोव of Russia was the youngest world chess champion when he won the title of age 22। तर 1985 ला जेव्हा गॅरी कॅस्परोव म्हणून होता, हा रशियाचा खेळाडू आहे ज्यांनी आतापर्यंतचा यंगेस्ट एव्हर चेस चॅम्पियन होता, जो 22व्या वर्षी ही वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकलेला होता। त्याचं रेकॉर्ड मोडून डी गुकेश हा सगळ्यात यंगेस्ट एव्हर चेस चॅम्पियन झाला, ज्यांनी वयाच्या 18 वर्षी ही वाली चॅम्पियनशिप जिंकली। म्हणून मला वाटतं त्याला लिंक करून यांचं नाव विचारण्याचे चान्सेस कंपॅरेटिव्हली एक्झाम मध्ये जास्त बनतात। सोबत हा एक मुद्दा महत्त्वाचा, ही इज द सेकंड इंडियन आफ्टर द लेजेंडरी विश्वनाथ आनंद टू विन द ग्लोबल टायटल। आनंद 5 टाइम्स वर्ल्ड चॅम्पियन अँड हॅज लास्ट ऑन द क्राउन 2012-13।
जे विश्वनाथ आनंद आहे हे आतापर्यंत 5 वेळेस वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे। याच्या अगोदर भारताचा एकमेव खेळाडू विश्वनाथ आनंद हे जागतिक लेवलचे वर्ल्ड चेस चॅम्पियन झाले होते। आणि सोबत विचार केला तर आता डी गुकेश इज द सेकंड इंडियन म्हणून याच्या अगोदर कोण जिंकले होते? विश्वनाथ आनंद जिंकले होते। आणि विश्वनाथ आनंद किती वेळेस वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकलेले? 5 वेळेस। त्याबद्दलची डिटेल माहिती मी अजून पुढे आणलेली ती आहे इथे बघा। विश्वनाथ आनंद ज्यांचा जन्म 1969 ला तमिळनाडूला झाला होता। सोबत मी तुम्हाला सांगितलं डी गुकेश हे सुद्धा तमिळनाडूचे आणि विश्वनाथ आनंद सुद्धा तमिळनाडूचे। तर विश्वनाथ आनंद यांचा जन्म 1969 साली तमिळनाडूत झाला होता। यांनी इंडियाला चेस मास्टर हु ऑन द फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल चेस इन द 5 टाइम्स जवळपास 2000, 2007, 2008, 2010 आणि 2012 तर ह्या 5 वेळेस आतापर्यंत विश्वनाथ आनंद यांनी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे। मग सर ही जी चॅम्पियनशिप होती ही जागतिक लेवलला होते, मग मला हा पण तर मुद्दा माहित असला पाहिजे। हा पण एक मुद्दा माहित असला पाहिजे, तो म्हणजे कोणता सर? FIDE बद्दलचा, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जी चेस, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जी चेस बद्दलचा जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर त्या केसमध्ये याची स्थापना झाली होती फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जी चेसची 1924 ला, म्हणजे बरोबर 100 वर्ष पूर्ण झाले। पॅरिसमध्ये स्थापना झाली होती। सर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, लॉजेन स्वित्झर्लंडला हेडक्वार्टर आहे। मुद्दा महत्त्वाचा बनतोय, FIDEचं फेडरेशनचं हेडक्वार्टर कुठे आहे? लॉजेन स्वित्झर्लंडला आहे। सर याचे 203 मेंबर कंट्री आहे। आर्केडी डेव्हरकोविच म्हणून आहे, याचे प्रेसिडेंट आहे आर्केडी म्हणून। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जी चेस, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दी चेसचे डेप्युटी प्रेसिडेंट आहे विश्वनाथ आनंद, डेप्युटी प्रेसिडेंट विश्वनाथ आनंद। आणि ह्या वर्षीचं बजेट इथं मेन्शन केलेलं आहे। मग मला हा पण मुद्दा माहित असला पाहिजे, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दी चेसची स्थापना 1924 ला झाली होती। सोबत 100 वर्ष त्याला पूर्ण झाले। सर एकंदरीत विचार केला तर 203 मेंबर याचे मेंबर कंट्री आहे। याचे प्रेसिडेंट आर्केडी म्हणून आहे, याचे व्हाईस प्रेसिडेंट विश्वनाथ आनंद म्हणून आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचं हेडक्वार्टर लॉजेन स्वित्झर्लंडला आहे। इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जी चेस, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जी चेस। सर अजून थोडासा विचार केला, मग आतापर्यंत हे वेगवेगळे खेळाडू त्यामध्ये जिंकलेले, वेगवेगळे खेळाडू कधी कधी जिंकलेले, काय काय जिंकलेले। इथे विश्वनाथ आनंद बद्दलची पण गोष्ट आहे, विश्वनाथ आनंद कधी कधी जिंकलेले। गॅरी कॅस्पेरोव बद्दल आपण विचार केला होता, यंगेस्ट एवर होते आतापर्यंत। मग डी गुकेश आता यंगेस्ट झाले। तर हा वाला एक डेटा आहे, वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या वेळेस जिंकलेले, तो वाला एक डेटा। पण या व्हिडिओ मधून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नीट लक्षात घ्या, अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे। पण ह्यावाल्या ज्या गोष्टी मला वाटतं 5 स्टार वाले मुद्दे इथून पेपरला प्रश्न दिसतील, इथून पेपरला प्रश्न दिसेल बघा, इथून सुद्धा पेपरला प्रश्न तुम्हाला दिसेल आणि इथून सुद्धा पेपरला प्रश्न दिसण्याचे चान्सेस आहे ह्या चेसवाल्या पार्टवरून। लेक्चर जर कंटेंट त्या लेवलचं वाटत असेल तर 100% लेक्चरला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक एक मोटिवेट करत असतात, किंवा लेक्चरला कमेंट नक्की करा, लेक्चरला लाईक करा। अजून महत्त्वाचे मुद्दे बघा, हे रिसेंटली झालेले मी तुम्हाला सांगितलं। मग ह्या वर्षी सिंगापूर झाली, मागच्या वर्षी अस्ताना झाली होती, कझाकिस्तान अस्ताना म्हणून आहे। त्या केसमध्ये विचार केला आपण तर डिंग लिरेन जिंकले होते। त्याच्या मागच्या वर्षी मॅग्नस कार्लसन जिंकले होते। ह्या वर्षी डी गुकेश जिंकले। त्याच्या अगोदर मॅग्नस कार्लसन, पुन्हा मॅग्नस कार्लसन, पुन्हा मॅग्नस कार्लसन, पुन्हा मॅग्नस कार्लसन, मग विश्वनाथ आनंद। तर सलग 1 2 3 4 वेळेस, हे सलग 4 वेळेस विश्वनाथ आनंद। आणि 2000 साली एक विश्वनाथ आनंद, असे विश्वनाथ आनंद 5 वेळेस जिंकलेले। मॅग्नस कार्लसन तर मॅग्नस कार्लसन सुद्धा 5 वेळेस जिंकलेले। मग मागच्या वेळेस डिंग लिरेन आणि यावेळेस पुन्हा इंडियाचा डी गुकेश। तर याबद्दलची एक माहिती मला असली पाहिजे, हे रिसेंटली झालेले, तर तो वाला एक पार्ट मला माहित असला पाहिजे याच्यामधून। आणि मी तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल चेस डे बद्दल जर आपण विचार केला, इंटरनॅशनल चेस डे, तर इंटरनॅशनल चेस डे 20 जुलैला सेलिब्रेट केला जातो। आणि आपण एक मुद्दा कायम पाहत असतो, भरपूर ऑर्गनायझेशनची हेडक्वार्टर पाहत असतो, पण मी तुम्हाला सांगतो मोस्ट ऑफ स्पोर्ट्सची जी ऑर्गनायझेशन आहे, त्याचे हेडक्वार्टर हे जिनेवा स्वित्झर्लंडला किंवा लॉजेन स्वित्झर्लंडला असतं। तर बघा, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी असेल किंवा इकडे तुमचं हॉकीचं फेडरेशन असेल, हे पाठ करायचं नसतं, पण फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्सचे ऑर्गनायझेशन आले, ऑलिम्पिक, हॉकी, इंटरनॅशनल बॉक्सिंग, स्विमिंग, आर्चरी, कॅनॉय, इक्विस्ट्रियम, गोल्फ, जिम्नॅस्टिक, जुडो, रोईंग, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, हँडबॉल, सायकलिंग, बास्केटबॉल, फुटबॉल, इकडे चेस, सगळ्यांच्या पुढे तुम्हाला स्वित्झर्लंड वाला मुद्दा दिसतो। याच्या व्यतिरिक्त हे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल लेबर, इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन, इंटरनॅशनल रेड क्रॉस, यांचे सुद्धा हेडक्वार्टर जिनेवाच्या स्वित्झर्लंडला आहे।
यांचे सुद्धा हेडक्वार्टर जिनिवाच्या स्वित्झर्लंडला आहे. तर ही काही महत्त्वाची बातमी होती बघा, महत्त्वाची न्यूज होती अबाउट डी गुकेश बद्दलची. महत्त्वाचं कंटेंट ह्या व्हिडिओमध्ये होतं. असंच नवनवीन कंटेंट किंवा या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी GA बाय अक्षय चोयके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. लेक्चरला नक्की लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी एक दिन, लाएगी रंग मेहनत आखिर तुम्हारी एक दिन, होगा विशाल तरवर वो बीज जो पड़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है.